गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन या सुंदर मनमोहक सकाळच्या वातावरणामध्ये मायबाप सज्जनांना वंदन करून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलं आहे, या मनुष्याच्या या आत्म्यामध्ये, या मनुष्यामध्ये एवढी ऊर्जा सामावलेली असते ना, एवढा आनंद निर्माण झालेला असतो। जर त्याने ठरवलं ना तर दुसऱ्याच्या जीवनात सुद्धा आनंद निर्माण करू शकतो। पण समर्थांनी इथे एक स्त्री असते ना, स्त्रीला खूप महत्त्व दिलेलं आहे। एक स्त्री असते ना, जिथे जाईल तिथे आपली ऊर्जा निर्माण करत असते। पण ही स्त्री असते जेव्हा बघा ती माहेरी असते, तेव्हा सुद्धा आईबापाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करते। आणि जेव्हा ती सासरी जाते ना, तर सासरचं स्वर्ग बनवून टाकल्याशिवाय राहत नाही। पण ही स्त्री असते, ही स्त्री दोन प्रकारची असते। एक स्त्री असते ना, ती सासरी जाऊन सासरचा स्वर्ग निर्माण करते। आणि दुसरी स्त्री असते, ती सासरी जाऊन सासरचा नरक निर्माण करत असते। या दोन स्त्रिया आहेत। या सर्व काही अवलंबून कोणावर असतात बरं? त्या आईबापावर असतात। आईबाप जसे संस्कार करतील ना, तशी ही मुलगी होत असते। म्हणून आईबापाने कसे संस्कार केले पाहिजेत, आणि जर आईबापाचे संस्कार चांगले असतील ना, जर आईबापाचं बघा आपल्या मुलाप्रती आपल्या मुलीप्रती जे वागणं कसं असेल त्याच्यावर अवलंबून असतं। नाहीतर कधी कधी आपण या आयुष्यामध्ये बघतो की मनुष्याच्या जीवनामध्ये असा कोणीतरी एक व्यक्ती येतो बघा, एखाद्या मुलाचं लग्न होतं आणि ती मुलगी असते त्या संसारामध्ये येते ना, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये सुख समाधानाचे दिवस चालू होतात। अचानक पैसा येऊ लागतो, धन समृद्धी वाढू लागतो। म्हणजे काय, आपण लगेच म्हणतो की ही मुलगी आहे ना, ही लक्ष्मीच्या पावलांनी आमच्या घरात आलेली आहे। पण दुसरीकडं बघा एखादी मुलगी असते, ज्या दिवसापासून घरामध्ये लग्न होऊन येते ना, त्या दिवसापासून भांडणं चालू होतात। त्या दिवसापासून कुणाच्या चेहऱ्यावर आनंद राहत नाही। मग अशी सून आणि अशी मुलगी बघा जेव्हा लग्न घेऊन येते ना, तेव्हा ती अलक्ष्मीच असते। म्हणून आपण प्रत्येक मुलीनं लक्षात ठेवायला हवं, जेव्हा आपण माहेरी असतो ना, तेव्हा आपल्या आईवडील आपली काळजी घेत असतात। पण जेव्हा आपण सासरी जातो तेव्हा आपली जबाबदारी आहे की प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये, प्रत्येक सासरच्या बघा जेवढी लोक असतात त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा, हे कार्य आपण करायला हवं। नाहीतर आपण जावं आणि त्यांची साडेसाती निर्माण व्हावी। जर असं केल्यानं आपल्याला तिथे मान राहील का? अजिबात राहणार नाही। म्हणून मुलींना सांगणं आहे, आपण जिथे जावं ना तिथे आपली छाप निर्माण व्हावी। आपल्या नावामुळं आपल्या आईबापाची इज्जत वाढावी। असं आपण जर कार्य केलं ना, तर या पृथ्वी तलावर सुद्धा आणि स्वर्ग लोकांमध्ये सुद्धा आनंद निर्माण होत असतो। कारण आपण जावं आणि त्याच्या दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा, सुख निर्माण व्हावा। हीच आहे भक्ती आणि हेच आहे परमेश्वराचं कार्य। नाहीतर या जीवनामध्ये वेगळी भक्ती अजिबात नाही आहे। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की एखाद्याच्या जीवनामध्ये जेव्हा आनंद निर्माण होत असतो ना, बघा एखादी मुलगी जेव्हा सासरी जाते आणि सासरच्या घरामध्ये जेव्हा भांडणं निर्माण होतात, तेव्हा कलंकित कोण होत असतो बरं? बघा दोष कोणाला देतात बरं? मुलीला तर दोष देतातच, पण तिच्या आईबापाला दोष दिला जातो। म्हणून आईबापाने आपल्या मुलीप्रती कसं वागणं ठेवावं या निरूपणामध्ये समजणार आहे। म्हणून आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया। एका गावामध्ये श्रीमंत शेठ राहत होता। त्या शेठला बघा एक मुलगी होती
आणि त्या शेठ त्याच्या मुलीवर अत्यंत प्रेम करायचा. तो स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपायचा. आणि असं म्हणतात ना बघा, मुलीवर तिचे वडील असतात ना अत्यंत प्रेम करत असतात, म्हणून तो शेठ त्याच्या मुलीवर अत्यंत प्रेम करायचा. मुलीची कोणतीही इच्छा असेल ना ती इच्छा तो शेठ ताबडतोब पूर्ण करत असे. देवाकडे मागितल्यावर सुद्धा थोडा वेळ लागेल, परंतु तो शेठ त्याच्या मुलीची इच्छा आहे ना तो क्षणात पूर्ण करायचा. मुलीची कोणतीही इच्छा असो, काहीही हट्ट करू द्या, शेठ मुलीची इच्छा पूर्ण करत असे. समर्थांनी सांगितलेलं आहे की तुमच्या मुलांवर तुम्ही खूप प्रेम करा, खूप मुलांचे लाड करा, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, इतकं प्रेम तुम्ही तुमच्या मुलींवर किंवा मुलांवर करू नका ज्यामुळं तुमच्या मुलांचे भविष्य धोक्यामध्ये पडेल. तुम्ही या गोष्टीचं भान ठेवा की तुमच्या मुलीला दुसऱ्यांच्या घरी जायचं आहे आणि त्यामुळं मुलींच्या स्वभावाकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. वास्तविक पाहता 90% सासरचे लोक असतात ना ते कधीच वाईट नसतात आणि 90% आपल्या मुलींचा स्वभाव चांगला नसतो. त्यामुळे या गोष्टीचा तुम्ही व्यवस्थित विचार करायला हवा. तुम्ही तुमच्या मुलींवर अति जास्त प्रेम आणि लाड करू नका ज्यामुळं ती हट्टी बनेल आणि लहान मोठ्यांमधील अंतर असतं ना, सन्मान असतो ते विसरून जाईल. आज या कलियुगामध्ये बघा एवढे तलाक होतात, एवढे घटस्फोट होतात, त्याला कारण कोण आहे? कारण जेव्हा बघा मुलींनी एक गोष्ट विचार करायला हवी की जेव्हा आपण माहेरी असतो आणि बघा आपण नवीन ठिकाणी जायचं असतं तेव्हा आपण बघा त्या सासरच्या माणसांमध्ये आपण मिसळायला हवं. कारण का? कारण आपण त्यांच्या घरी जायचं असतं आणि आपण त्यांच्यासाठी नवीन असतो ना, म्हणून त्यांच्यामध्ये आपण मिसळून राहायला हवं. जर आपण माहेरी राहतो तसं जर आपण तिथे राहायला सुरुवात केली ना तर सासरच्या आणि माहेरच्या माणसांचं तुमचंसुद्धा कधीच जमणार नाही. म्हणून आपण त्यांच्यात मिसळणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे बघा, मुलीचे एवढेसुद्धा लाड करू नका की तुमची मुलगी हट्टी बनेल आणि लहान मोठ्यांमधील अंतर आहे ना ते डायरेक्ट विसरून जाईल. मान मर्यादा ती विसरून जाईल. ती हे सुद्धा विसरेल की मी एक भारतीय स्त्री आहे. तुम्ही इतकेही लाड किंवा प्रेम देऊ नका की नंतर तुम्हाला त्या गोष्टीचा पश्चाताप करावा लागेल. बघा आपण ते उदाहरण पाहूया की तो शेठ त्याच्या मुलीवर खूप प्रेम करायचा. इतकं प्रेम करायचा ना की तो मुलगी अति लाडामुळे अत्यंत हट्टी बनली होती. वेळोवेळी ती सारखं भांडण करायची, कोणासोबतही भांडण करायची. बघा लक्षात ठेवा, मुलगी ही लढाऊ नाही पाहिजे तर काळजी घेणारी पाहिजे. शेठच्या त्या प्रेमामुळं अति लाडामुळं त्याची मुलगी हट्टी स्वभावाची झाली होती आणि सकाळी उशिरा उठत असे. कोणी काही बोललं ना त्याला उलट उत्तर करायची, रागाने त्याच्यासोबत बोलत असे. एक लक्षात ठेवा बघा, प्रत्येक मुलींनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. तुमचे हे राग आहे ना, तुमची ही चिडचिडेपणा आहे, तुमचा हा हट्टीपणा आहे, तुमच्या आई वडील सहन करतात, परंतु सासरी गेल्यानंतर सासरची लोक ते सहन करणार नाहीत. म्हणून तुम्ही लक्षात ठेवायला हवं, तुमच्या आई वडील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील, तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला वागवतील, परंतु जेव्हा तुमचं लग्न करून तुम्ही सासरी जाल ना तेव्हा तुमच्या या वाईट सवयी सासरी कोणीही सहन करणार नाही. ती मुलगी तिच्या आयुष्यामध्ये आता खूपच गर्विष्ठ झाली होती. मुलीची आई वडिलांना म्हणजेच त्या शेठला समजावते, हे बघा तुम्ही मुलीच्या अति लाड करू नका, आता ही खूप हट्टी झाली आहे, सर्वांना उलट उत्तर करत आहे. तेव्हा शेठ त्याच्या बायकोला म्हणतो, आता ती लहान आहे, मोठी झाल्यावर सर्व काही ठीक होईल. तेव्हा शेठची बायको म्हणाली, लहान आहे असं म्हणून सोडून देऊ नका. तुमचा हा हलगर्जीपणा आहे ना, तुमचे हे अतिलाड आहेत, आपल्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करतील. आणि ते आजसुद्धा या कलियुगामध्ये होत आहे. कारण आई बाप असतो ना, मुलीला एवढं बघा बाहेर सोडतात ना, एवढा विश्वास करतात ना,
की मुलीचा संसार उद्ध्वस्त होण्यास मागचं कारण कोण आहेत तर ते आईवडील आहेत. जर मुलीवर बघा व्यवस्थित जर तिला शिक्षण देण्यापासून शिक्षण थोडं कमी दिलं तरी चालेल, पण संस्कार बघा योग्य बनवली ना तर मुलगी कधीच वाईट विचार करणार नाही. म्हणून बघा आपण आता पुढे पाहूया. ही तुम्हाला एक नम्र विनंती आहे. बघा तुम्ही तुमच्या मुलीची प्रत्येक मागणी पूर्ण करता, त्या वेळेला तुमची मुलगी आनंदी होते, परंतु तिला ती सवय कायमची लागून जाते. नंतर तिला आयुष्यभर अश्रू ढळत राहावं लागतं. आणि म्हणूनच लक्षात ठेवा, मुलीचे संगोपन करणं हे एका संतांच्या तपश्चर्येप्रमाणे आहे. हळूहळू ती मुलगी मोठी झाली आणि जेव्हा ती मुलगी मोठी होते ना तेव्हा वडिलांना एकच चिंता असते की माझ्या मुलीचं लग्न करावं. माझ्या मुलीने चांगल्या ठिकाणी लग्न लावून दिलं ना तर मी या जबाबदारीतून मुक्त होऊन जाईल. एक चांगला असा परिवार शोधून वडिलांनी त्याच्या मुलीचं लग्न लावून देतात आणि लग्न झालं आणि ती मुलगी तिच्या सासरी जाते. बघा आता खरा हा आयुष्य चालू होतो. असं म्हणतात मुलीचा दुसरा जन्म असतो ना लग्न झाल्यानंतर चालू होत असतो, आणि त्या मुलीच्या जीवनामध्ये हा दुसरा जन्म चालू होतो. जेव्हा मुलगी सासरी गेली तेव्हा सासरी जाऊन 8 दिवसही झाले नव्हते. तेवढ्यात तिने वडिलांना फोन केला. वडिलांनी फोन उचलला आणि म्हणाले, पोरी सांग कशी आहेस तू. मुलगी म्हणाली, कशी आहे विचारू नका, मी इथे खूपच त्रास सहन करत आहे. वडिलांनी विचारलं, पोरी 8 दिवसात तुझी अशी अवस्था का झाली बरं. मुलगी म्हणाली, हो मी इथे 1 मिनिटही थांबू शकत नाही. तुम्ही आताच इथे या आणि मला घरी घेऊन या, आणि मी या नरकामध्ये राहू शकत नाही. बघा वडील म्हणाले, 8 दिवसाचं असं काय घडलं, तू असं का म्हणत आहेस. मुलगी म्हणते, सर्व काही व्यर्थ आहे. जर तुम्हाला मला जिवंत बघायचं असेल ना तर तुम्ही आत्ताच्या आता इकडे या. जसे आहात ना त्या अवस्थेमध्ये मला घेऊन चला. बघा पुढे वडील म्हणतात, मी तर खूपच चांगलं कुटुंब पाहिलं होतं. खूप जास्त हुंडासुद्धा दिला होता, सर्व काही दिलं होतं. त्यानंतर धूमधडाक्यामध्ये तुझं लग्न लावून दिलं होतं. पूर्ण नगरामध्ये असं लग्न कोणीही लावून दिलं नव्हतं. खूप खर्चसुद्धा केला होता. आता फक्त 8 दिवसामध्ये तू असं काय म्हणत आहेस. मुलगी म्हणाली, मी फोन ठेवत आहे, तुम्ही लवकरात लवकर इकडे या आणि मला माहेरी घेऊन चला. जर तुम्हाला मला जिवंत पाहायचं असेल ना तर लवकरात लवकर येऊन मला इथून घेऊन चला. जर तुम्ही उशीर केलात ना तर तुम्ही तुमच्या मुलीचा चेहरा पाहू शकणार नाही. बघा अखेर तो बापच असतो ना, काय करू शकत होता. अखेर नाईलाजाने तो शेठ मुलीच्या सासरी जातो आणि तिथे गेल्यानंतर कोणीही शेठला हाक मारली नाही किंवा कोणीही शेठला काहीच विचारलंसुद्धा नाही. मुलीचे सासू सासरे बाहेर निघून गेले. मुलीच्या दिराने शेठकडे दुर्लक्ष केलं. शेठ विचार करू लागला, 8 दिवसामध्ये असं काय घडलं आहे की माझ्यासोबत कोणीही बोलायला तयार नाही. बघा समर्थांनी सांगितलेलं आहे की एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा, मुलींच्याच गैरवर्तणुकीमुळे सासरी तुमच्याच आईवडिलांचा अपमान होत असतो. आणि जर वर्तवणूक चांगली असते ना तर त्याच आईवडिलांचा खूप मान सन्मान केला असता. तुमच्या सासरी केला जातो. म्हणून प्रत्येक मुलीनं लक्षात ठेवायला हवं. बघा आता इथे सगळ्यांच्याच बाबतीत असं होतं असं नाही. काही मुलींचा स्वभाव असतो ना तो चांगलासुद्धा असतो आणि काहींचा वाईटसुद्धा असतो. पण प्रत्येक मुलीनं लक्षात ठेवायला हवं, जेव्हा तुमच्या स्वतःच्या चरित्र्यावर जेव्हा बोट ठेवलं जातं, जेव्हा तुमच्या स्वतःच्या मानसिकतेवर बोट ठेवलं जातं, तेव्हा दुसरं बोट असतं ना ते आपल्या आईवडिलांवर ठेवलं जातं. म्हणून आपण कसं वागावं हे प्रत्येक मुलीनं ठरवायला पाहिजे. म्हणून बघा शेठ त्या मुलीच्या रूममध्ये जातात आणि जाऊन त्या मुलीला म्हणतात, पोरी काय झालं आहे. तेव्हा मुलगी म्हणाली, तुम्ही या घरातील पाणीसुद्धा पिऊ नका, तुम्ही ताबडतोब घरी चला. तेव्हा वडील म्हणाले, पोरी तू असं का म्हणत आहेस.
बघा पुढे मुलगी म्हणते, तुम्ही आत्ताच्या आता मला माहेरी घेऊन चला, मला इथे गुदमरायला होत आहे, मला एकी क्षण इथे राहायचं नाही. तेव्हा शेठ म्हणाले, पोरी थांब, मी तुझ्या सासूला विचारतो. तेव्हा मुलगी म्हणाली, त्या चेटकिणीला काय विचारायचं, ती तर चेटकीणच आहे, ती एक राक्षसी नाही, तिला विचारू नका. त्या म्हातारीमुळेच मी खूप दुःखी आहे. या घरामध्ये 8 दिवसही झाले नाही की तिने माझं आयुष्य नरका समान केलं आहे. ते वडील म्हणाले, पोरी थांब, मी एकदा विचारून पाहतो. त्यानंतर शेठ त्या सासूबाईजवळ जातो आणि म्हणाला, ताई मी आलोय. तेव्हा सासू म्हणाली, हो हो मी पाहिलं आहे, मला चष्मा नाही लागला आहे, तुम्ही आलात ना, तर यामध्ये आश्चर्याची काय गोष्ट आहे. वडिलांनी विचार केला, हे असं का बोलत असं बरं. वडील म्हणाले, ताई मी माझ्या मुलीला घेऊन जाण्यासाठी आलो आहे. तेव्हा सासू म्हणाली, ठीक आहे, आत्ताच्या आत्ता तुमच्या मुलीला घेऊन जा. तुम्ही आम्हाला अशी मुलगी दिली आहे ना की जिने आम्हाला अगदी हैराण करून सोडलं आहे. ही सकाळी 8 वाजता उठते आणि घरातील कुठलीही कामं करत नाही. हिला आयतं जेवण हवं असतं आणि जर कोणी काही बोललं ना तर उलट उत्तर करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. अशी मुलगी तुम्ही आम्हाला दिली आहे. तुम्ही आत्ताच्या आत्ता तुमच्या मुलीला घेऊन जा आणि हुंड्यामध्ये जे काही पैसे दिले आहेत ना ते सुद्धा घेऊन जा. आम्हाला तुमचा हुंडा नको आणि तुमची मुलगी सुद्धा नको. बघा, सासूबाईचं हे बोलणं ऐकल्यानंतर मुलीच्या वडिलांची मान खाली होते आणि शेठ त्यांच्या मुलीला घेऊन घराच्या दिशेने निघतात. जाताना शेठ म्हणतात, ताई 10-15 दिवसांमध्ये मी हिला पाठवून देतो. तेव्हा सासूबाई म्हणाली, नको नको, हिला पाठवू नका, तुमच्याकडेच ठेवून घेवा. हिच्यासाठी आमच्या घराचे दरवाजे आता कायमचे बंद झाले आहेत. शेठला समजलं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. मुलीला गाडीत बसवलं आणि त्यानंतर ते घराच्या दिशेने निघतात. रस्त्यामध्ये शेठ त्याच्या मुलीला विचारू लागतो, एक गोष्ट सांग पोरी, हे वातावरण कसं तयार झालं. मुलगी म्हणाली, बाबा तुम्ही कोणासोबत माझं लग्न लावून दिलं, यापेक्षा तर मी कुमारी राहिले असते ना तर ते चांगलं झालं असतं. शेठ म्हणाला, पोरी तू काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे, सर्व काही अगदी ठीक होऊन जाईल. मला एक गोष्ट सांग, तुझ्या सासरची माणसं कशी आहेत बरं, तुझा संसार कसा आहे बरं. तेव्हा मुलगी म्हणाली, बाबा तुम्ही पाहिलंत ना, अगदी नरका समान सासर आहे माझं. माझी सासूबाई चेटकीण आहे, माझा सासरा राक्षसा समान आहे, माझा दीर 1 नंबरचा मूर्ख आहे आणि धूर्त प्रकारचा माणूससुद्धा आहे. दिवसभर फक्त उनाटक्या करत असतो, गावभर फिरत असतो. नणंद 1 नंबरची आगलावी आहे, तिच्यासारखी बाई मी पूर्ण आयुष्यात पाहिली नाही. वडील म्हणाले, पोरी तुझा नवरा कसा आहे. मुलगी म्हणाली, माझा नवरा तर साक्षात यमराज आहे. वडील विचार करू लागले की नवरा यमराज आहे, सासरा राक्षस आहे, सासू चेटकीण आहे आणि दीर मूर्ख आणि उडाण आहे, नणंद आगलावी आहे. त्यानंतर वडिलांनी मुलीला विचारलं, पुरी तुझे शेजारी कसे आहेत. तेव्हा मुलगी म्हणाली, खूप बदमाश आहेत. वडिलांनी विचार केला, एक माणूस चुकीचा असू शकतो, दोघे चुकीचे असू शकतात, परंतु सासरची सर्वच लोक कधीच चुकीचे असू शकत नाही. सासरची लोक सोडा, शेजारची लोकसुद्धा चुकीची आहेत. बघा, मुलीचे वडील थोर समजूतदार होते. वडिलांनी विचार केला की दोष सासरच्या लोकांमध्ये नाही तर दोष माझ्या मुलीमध्ये आहे. नक्कीच हिने काहीतरी भांडण केलेलं दिसत आहे. मुलगी म्हणाली, बाबा मी आता सासरी कधीच जाणार नाही. तेव्हा वडील म्हणाले, ठीक आहे पोरी, सासरी कधी जाऊ नकोस, तुझ्या वडिलांचे घर आहे ना, तुला जितका वेळ हवा आहे ना तितका तू वेळ माहेरी राहा. आपल्या घरी तुला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. जेव्हा शेठ मुलीला घेऊन घरी पोचतो तेव्हा शेठच्या मुलाच्या बायकोने पाहिलं की नणंदबाई घरी आली आहे. तेव्हा ती विचार करू लागते की नक्कीच आता इथे राहण्यासाठी आली असेल. बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे, बघा लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही 4 दिवसांसाठी माहेरी जाता ना
तेव्हा वहिनी तुमचा आदर सत्कार करत असते. परंतु जेव्हा तुम्ही रोजच्या रोज जायला लागता ना, तेव्हा तुमची वहिनीसुद्धा म्हणते की खूप झालं ताई, आता बस झालं. आता तेच झालं. जेव्हा शेठची मुलगी होती ना, 10-12 दिवस घरी राहते, तेव्हा तिची वहिनी तिच्यावर राग करू लागते. सुरुवातीला तर ती शेवटच्या मुलीला काहीच काम करायला सांगत नव्हती, परंतु आता मात्र वहिनी शेठच्या मुलीला खूप सारं काम करायला सांगते. तिच्याशी नीट बोलत नसते. तेव्हा शेठची मुलगी म्हणते, वहिनी तू माझ्यासोबत असं का वागतेस बरं? आधी तर माझ्यासोबत तू खूप प्रेमाने वागायची, परंतु आता तुला काय झालं आहे? शेठची सुनबाई बघा, ती सुनबाई म्हणते, आधी हे घर तुझं होतं, परंतु आता तुझं लग्न झालं आहे आणि तुझा संसार म्हणजे तुझं घर आहे, तुझा सासर म्हणजे तुझं घर आहे. परंतु तर आता तुझं सासर सोडून इकडे आली आहेस, त्यामुळं आता तुला इथे आरामात बसून खायला मिळणार नाही. मुलगी विचार करू लागली. वहिनीचा स्वभाव अचानकच बदलला आहे. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. मुलगी जर माहेरी अधिक काळ राहत असेल ना, तर तिचा मान सन्मान कमी होत असतो. परंतु तीच मुलगी जर सासरी राहत असेल, माहेरी फक्त 1-2 दिवसांसाठी किंवा काही कार्यक्रमासाठी अधिक काळासाठी जात असेल, तर तिच्या सन्मानामध्ये भर पडत असते. म्हणून उठसूट माहेरी जाणाऱ्या मुलींचा मान सन्मान कमी होणारच आहे. म्हणून अचानक वहिनीचा बदललेला स्वभाव पाहून शेठच्या मुलीला खूपच टेन्शन येऊ लागलं. आता तर गावातील लोकसुद्धा शेठच्या मुलीला विचारू लागले होते की तुझ्या सासरची लोक आहेत ना, तिला न्यायला का येत नाहीत बरं? बघा, मैत्रिणी तिला भेटायच्या आणि त्यासुद्धा विचारायच्या, तू बरेच दिवस झाले इकडे राहतेस, बघा तुझा नवरा तुला न्यायला का येत नाही बरं? आता ती मुलगी कुठेच जायची नाही. लग्नाला जायची, मंदिरात जायची, बाजारात जायची. जो पण तिला ओळखीचा भेटायचा ना, फक्त हेच विचारायचा, नवरा तुला नेण्यासाठी येत नाही का? तुला सोडून दिला आहे का? बघा, मुलगी विचार करू लागली, मी सासरी होते तेच बरं होतं, इकडे येऊन जगणं तर आणखीच कठीण झालं आहे. मला तर आता सर्वजण कुठेही फक्त हेच विचारत असतात की नवरा तुला न्यायला येत का नाही बरं? मुलगी विचार करू लागली, मी तर एका मोठ्याच संकटात सापडलेली आहे. सर्वत्र आता फक्त हीच चर्चा होऊ लागली होती की शेठची मुलगी आहे ना, माहेरीच राहत आहे, ती तिच्या सासरी मात्र जात नाही. लोक असं सुद्धा म्हणायचे की त्या मुलीचा स्वभावच तसा होता की प्रत्येकाला उलट उत्तर करायची, खूप फाटक्या तोंडाची होती. त्यामुळं तिच्यासोबत हे असं झालं आहे ना, ते व्यवस्थित झालं आहे. बघा, एके दिवशी शेठनं पाहिलं की त्याची मुलगी उदास बसलेली होती. तेव्हा शेठ मुलीजवळ जातो आणि मुलीला विचारू लागतो, पुरी काय झालं आहे? तेव्हा मुलगी म्हणाली, काय सांगू बाबा, माझं सासर तर अगदी नरकाचा म्हण आहे, परंतु मला वाटलं मी माहेरी आनंदाने राहील, परंतु लग्नानंतर जशी मी माहेरी आले ना, इथे माझी सर्व इज्जत संपली आहे. जो माझ्याकडे पाहतो तो फक्त संशयाच्या नजरेने पाहत असतो. ज्याच्या त्याच्या सोबतही बोलायला जाते ना, त्याचा पहिला प्रश्न हाच असतो की नवरा कुठे आहे, सासरची माणसे कुठे आहेत, बघा तुला न्यायला का येत नाहीत बरं? या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना, मला हैराण करून टाकतील. यापेक्षा तर चांगलं हेच आहे बाबा की माझं लग्नच झालं नसतं ना. तेव्हा हे मुलीचं बोलणं ऐकल्यानंतर शेठ म्हणाले, पोरी तू एक काम करशील का? आपल्या नगरामध्ये एक महाराज आले आहेत, ते खूप ज्ञानी संत आहेत आणि मी तुझ्या बाबतीत त्यांच्यासोबत बोललो सुद्धा आहे. तुझी सर्व परिस्थिती ऐकल्यानंतर त्या महाराजांनी मला एक मंत्र दिला आहे आणि महाराजांनी मला सांगितलं आहे की जर तुमच्या मुलीनं या मंत्राचा जर 6 महिने जप केला ना, तर सासरची सर्व लोक तिच्या मुठीत राहतील. बघा, मुलगी म्हणाली, हे सत्य आहे का बाबा? तेव्हा वडील म्हणाले, हो मुली, अगदी सत्य आहे. मुलीची तर इच्छाच होती की मी सासरी गेल्यानंतर तिकडची राणी व्हावं, सर्व काही माझ्या हातात यावं, सर्व लोक माझ्या इशाऱ्यावर काम करावेत.
त्या मुलीला फक्त आयुष्यामध्ये आराम हवा होता आणि बाकी काहीच नको. बघा इथे समर्थांनी सांगितलेलं आहे, प्रत्येक आईवडिलांनी आणि प्रत्येक मुलीनं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की जेव्हा आपल्या मुलीचं लग्न एका मुलासोबत आपण लावून देतो ना, तेव्हा प्रत्येक मुलीच्या मनामध्ये एकच गोष्ट का असते बरं, की तिथे जाऊन आपल्याला आरामदायी जीवन जगायचं आहे. तिथे जाऊन आपल्याला काही कामं कोणी सांगितली नाही पाहिजे. मग त्या संसाराचा अर्थ काय होतो? जर आपली मुलगी बघा त्या नवऱ्यासोबत त्या संसारामध्ये जर गुंतली नाही, जर तिथे आराम करण्याचा प्रयत्न केला, तर तो संसार व्यवस्थित होईल का? ही 2 चाकांची ही संसाराची गाडी आहे ना, एक चाक जर खराब झालं तर ती गाडी चालेल का? म्हणून प्रत्येक मुलीनं लक्षात ठेवायला हवं, ज्या ठिकाणी आपण लग्न होऊन जाणार आहोत ना, त्या ठिकाणी जेव्हा जाऊ ना, त्या सोन्याचा संसार केला पाहिजे. पण आपण मात्र अशी अपेक्षा मात्र कधीच ठेवत नाही. आपण आराम करायची अपेक्षा ठेवतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, माणसाचं हे श्रेष्ठत्व कधी निर्माण होत असतं बरं? जेव्हा जिथे तिथे जाऊ ना, तिथे प्रेम निर्माण करावं, तिथे सुख निर्माण करावं. हा संसार आहे ना, पण हे प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक बापाला समजायला हवं. बघा आपण पुढे पाहूया. बघा वडील म्हणाले, पुरी 6 महिन्यामध्ये तुझ्या सासरचे पूर्ण वातावरण बदलून जाईल. या साधूंनी जो मंत्र सांगितलेला आहे ना, तुम्ही तो व्यवस्थित लक्षात ठेवायला हवा. तुला आता सासरी जायचं आहे का? तेव्हा मुलगी म्हणाली, हो बाबा, मला सासरी जायचं आहे. वडील म्हणाले, मग ठीक आहे, मी तुला जो मंत्र सांगतोय ना, त्याचा जप तू 6 महिने नित्यनेमाने कर. तुझ्या सासरची माणसं तुझ्या मागे पुढे फिरतील, तुझ्या मुठीत असतील. सासू तुझ्या पुढे एक शब्दही बोलणार नाही. नवरा नेहमी तुझ्याच म्हणणं ऐकेल. तेव्हा मुलगी म्हणाली, ठीक आहे बाबा, मी 6 महिने नित्यनेमाने त्या मंत्राचा जप करेल. तुम्ही मला तो मंत्र सांगा. तेव्हा शेठ म्हणाले, त्या मंत्राचा जप मला करायचा आहे आणि तुला फक्त साधना करायची आहे. म्हणजेच त्या महाराजांनी सांगितलेलं काम तुला करायचं आहे. तेव्हा मुलगी म्हणाली, ठीक आहे बाबा, तर आणखीनच चांगलं झालं. मला आधीच मंत्र जपण्याचा कंटाळा होता, त्यामुळं तुम्ही मंत्र जप करा, मी साधना करते. परंतु मला हे सांगा की मला साधना काय करायची आहे बरं? तेव्हा शेठ म्हणाले, 6 महिने तू कोणालाही काहीच म्हणू नकोस, कोणालाही उलट उत्तर देऊ नकोस. 6 महिने या गोष्टीचं तू पालन कर. 6 महिने सर्वांसोबत प्रेमाने वाग. कुठल्याही गोष्टीचा अहंकार ठेवू नकोस. बोल, तुला ही गोष्ट मान्य आहे का? मुलगी म्हणाली, हो बाबा, मला तुमचं म्हणणं मान्य आहे. फक्त 6 महिन्यांची तर गोष्ट आहे ना, मी हे करायला तयार आहे. वडील म्हणाले, मग ठीक आहे, 6 महिने तू ही साधना कर. त्यानंतर पूर्ण सासर तुझ्याच मुठीमध्ये असेल. त्यानंतर शेठ त्याच्या मुलीला घेऊन बघा सासरी निघून जातो. आणि सासरी गेल्यानंतर सासरची लोक पाहतात की सुनबाई परत आली आहे. सासरी गेल्यानंतर कोणीही तिच्या विचारपूस केली नाही, कोणीही काही बोललं सुद्धा नाही. हे पाहून त्या मुलीला राग तर खूप आला होता. परंतु तेव्हा वडील म्हणाले, पुरी तू या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष कर, कोणालाही काहीच म्हणू नकोस, तुझ्या साधनेकडे तू लक्ष दे. बघा शेठ मुलीच्या सासूजवळ जातो आणि म्हणतो, ताई, मी तुमच्या सुनेला घेऊन आलो आहे. सासूबाई म्हणाली, तुम्ही हिला का घेऊन आलात? ही तर आमचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी जन्माला आली आहे. तुम्ही हिला इथून घेऊन जा, आम्हाला हिची काहीच गरजसुद्धा नाही. तेव्हा शेठ हात जोडून बघा मुलीच्या सासूला म्हणतो, ताई, हिला एक संधी द्या, कारण एक चूक असते ना, ती प्रत्येकाची माफ केली जाते. एकदा संधी तर प्रत्येकाला दिली जाते. तेव्हा सासूबाई म्हणाली, ठीक आहे भाऊ, जर तुम्ही इतकेच म्हणत आहात ना, मग ठीक आहे. त्यानंतर शेठ त्याच्या मुलीला समजावून बघा तिथून निघून जातो. तेव्हा शेठ सांगतो, पोरी फक्त 6 महिने जाऊ दे, कोणालाही काहीच बोलू नकोस, कोणालाही उलट उत्तर देऊ नकोस. त्यानंतर बघ, हे पूर्ण सासर आहे ना तुझ्याच मुठीत असेल. त्यानंतर तुला जे वाटेल ना ते तू कर. माझं बोलणं लक्षात ठेव, कोणीही तुझ्यासोबत कसाही वागू दे,
कशाही स्वरामध्ये बोलू दे, रागामध्ये बोलू दे किंवा तुझ्यासोबत भांडू दे, परंतु तू त्याला अजिबात उलट उत्तर करू नकोस. इतकं म्हटल्यानंतर शेठ त्याच्या घरी निघून जातो. पुढच्या दिवशी बघा सकाळी सुनबाई सासूबाईजवळ जाते आणि त्याच्या चरणांचा स्पर्श करते. सुनबाई सासूबाईला म्हणते, आई तुम्ही मला आशीर्वाद देणार नाही का? सासूबाई आधीपासूनच खूप रागाने बघा भरलेली होती, परंतु सासूबाईने जेव्हा पायांना स्पर्श केला ना बघा आणि म्हणाली आई आशीर्वाद द्या, तेव्हा त्या सासूबाईला एकदमच धक्का बसला. सासूबाई विचार करू लागली, हिने माझ्या पायाला स्पर्श केला आहे, माझ्याकडे आशीर्वाद मागत आहे, ही उलट गंगा कशी वाहू लागली बरं? ही आमची तीच सुनबाई आहे ना जी मला उलट उत्तर करायची, मला चेटकीण म्हणायची, परंतु आजही माझ्या पायाला स्पर्श करून माझ्या आशीर्वाद का मागत असावी बरं? बघा सुनबाई म्हणाली, आई जर माझ्याकडून काही चूक झाली असेल ना तर मला माफ करा, आजपासून मी कोणतीही चूक करणार नाही. आतापर्यंत माझ्या ज्या काही चुका झाल्या आहेत ना त्या तुम्ही पोटात घ्या आणि मुलगी समजून मला आशीर्वाद द्या. बघा म्हणतात ना की सासूबाईला आणखी काय हवं असतं बरं? जर सुनबाई सासूबाईच्या चरणामध्ये जाऊन जर माथा ठेवत असेल आणि म्हणत असेल की आई मला आशीर्वाद द्या, तेव्हा त्या सासूबाईचं मन असतं ना प्रफुल्लित होऊन जातं आणि ती सुनबाईला सर्व काही द्यायला तयार होत असते. सासूबाईंनी सुनबाईला आशीर्वाद दिला आणि त्यानंतर ती शेठची मुलगी तिथून उठून जाते. स्वयंपाकगृहामध्ये जाऊन जेवण बनवू लागते आणि जेव्हा स्वयंपाकगृहातून भांड्यांचा आवाज येऊ लागला ना तेव्हा सासूबाई तिच्या मुलीला म्हणाली, पोरी जाऊन बघ स्वयंपाकगृहामध्ये मांजर तर आली नाही ना, कारण भांड्यांचा आवाज येत आहे. तेव्हा मुलीनं सांगितलं, आई मांजर नाही, तिथे दुसरी मांजर आली आहे, म्हणजेच तुझी सुनबाई आहे, तुझी सुनबाई जेवण बनवत आहे. शेठच्या मुलीनं अन्न शिजवलं आणि सासूबाईला वाढलं. सुनबाईने जेवण बनवलं आहे हे पाहून सासूबाई खूपच खुश झाली. इतक्या सासरा घरी येतो तेव्हा शेठची मुलगी सासऱ्याच्या पाया पडते आणि म्हणते, बाबा जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा. आणि त्यानंतर सुनबाई सासऱ्यांसाठी जेवणाचा ताट येते. सासरा हा सर्व प्रकार पाहत असतो, तो विचार करत असतो, या आमची तीच सुनबाई आहे का जे आम्ही एक शब्द जरी बोललो तरी आम्हाला उलट उत्तर करत असे, परंतु आज ही माझ्या पायांना स्पर्श करत आहे, माझ्या पाया पडत आहे. बघा सासऱ्याला दुसरं काय हवं असतं? त्याच्या मुलाने त्याच्या सुनबाईनं त्याचा आदर सन्मान करावा, त्यांना वेळेवर अन्न पाणी द्यावं, यापेक्षा अधिक सासऱ्यांना दुसरं काहीच नको असतं. आता शेठ बघा, ही शेठची मुलगी सकाळी लवकर उठू लागली होती. जी सकाळी 8 वाजता उठायची ती आता 6 वाजता उठवू लागली होती. सर्व घरातील कामं आवरायची, नवऱ्याची सेवा करायची, दिराची काळजी घ्यायची, नणंदची सुद्धा काळजी घ्यायची, सर्वांना वेळेवर जेवण द्यायची. आणि शेठच्या मुलीला वडिलांचं बोलणं चांगलं लक्षात होतं की कोणी कितीही काही बोलू द्या, कोणालाही उलट उत्तर करायचं नाही, सर्वांसोबत प्रेमाने वागायचं. जेव्हा पण तिला कोणी काही बोलायचं ना तेव्हा तिला खूप राग यायचा, परंतु तेव्हा तिला वडिलांचे शब्द आठवायचे की तू साधनेचा भंग करू नकोस, प्रत्येकासोबत प्रेमपूर्वक वाग. मग 6 महिन्यानंतर सर्व लोक तिच्या मुठीमध्ये असतील, तुझ्या मागे पुढे करत असतील. फक्त 6 महिन्यांची गोष्ट आहे ना, त्यामुळं मुलगी विचार करायची की फक्त 6 महिन्यांचीच तर गोष्ट आहे, त्यानंतर मी एकेकाला पाहून घेईल. अशाच प्रकारे शेठची मुलगी सर्वांची सेवा करत होती, सर्वांची काळजी घेत होती. आणि अशा प्रकारे जेव्हा 1 महिना पूर्ण झाला ना तेव्हा सासूबाईंनी त्याच्या सुनबाईला त्याच्या जवळ बोलावलं आणि घराच्या सर्व चाव्या तिच्याजवळ दिल्या आणि म्हणाली, सुनबाई तू माझी सुनबाई नसून माझी मुलगी आहेस, तुझ्या रूपानं माझ्या घरात आज लक्ष्मी आली आहे आणि म्हणूनच आजपासून घराची सर्व जबाबदारी मी तुझ्याकडे सोपवत आहे. शेठच्या मुलीनं लगेचच त्या चाव्या स्वतःजवळ घेतल्या.
एका सुनबाईला दुसरं काय हवं असतं बरं? सुनबाईला घराचा सर्व राज्य हवा असतो. आता शेठची मुलगी खूपच आनंदित झाली होती. सासूबाईंनी मुलाला बोलावलं आणि सांगितलं की आजपासून जे काही पैसे कमावून आणशील ना, ते सर्व तुझ्या बायकोकडे द्यायचे. कारण ही आता घराची सुनबाई नसून घराची लक्ष्मी आहे आणि आता या घराची सर्व जबाबदारी तिच्यावर आहे. सासूबाईचं हे बोलणं ऐकल्यानंतर शेठच्या मुलीच्या आनंदाला सीमा राहिल्या नाहीत. तिला आता वडिलांच्या बोलण्यावर विश्वास बसू लागला होता. ती विचार करू लागली होती की खरंच त्या महाराजांनी सांगितलेल्या मंत्राचा फरक दिसत आहे. एका महिन्यामध्ये सर्व काही माझ्या बाजूने घडताना दिसत आहे. वडिलांनी तर मला हेच सांगितलं होतं की 6 महिने बघा करावे लागतील, परंतु आता तर 1च महिना झाला आहे आणि एका महिन्यातच परिणाम दिसत आहे. आता मी या घराची राणी बनली आहे. सर्व घराच्या चाव्या माझ्याकडे आल्या आहेत. सर्व लोक माझ्यानुसार वागत आहेत. त्यामुळं आणि मला दुसरं काय हवं आहे? हेच तर हवं होतं ना. ती मुलगी आता खूपच खुश होती, परंतु तिच्या आत अजूनही राग भरलेला होता. कारण 6 महिन्यानंतर ती तिच्या सासरची लोक तिला जे काही बोलले आहेत ना, त्याचा हिशोब चुकत्या करणार होती. त्यानंतर शेठची मुलगी वडिलांच्या सांगण्यावरून खूप चांगल्या प्रकारे सासरच्या लोकांसोबत वागत होती. आता सासरची लोक तिचं कौतुक करू लागले होते. शेजारची लोकसुद्धा सुनबाईचे कौतुक करू लागले होते. हळूहळू 2 महिने निघून गेले आणि जसे जसे 2 महिने झाले तेव्हा शेठच्या मुलीचं सर्व विचार बदलले. तिच्यामध्ये प्रेमाची भावना जागृत झाली. चांगला स्वभाव निर्माण झाला. श्रावण महिना येतो तेव्हा तो शेठचा मुलगा म्हणजेच त्या मुलीचा भाऊ तिला नेण्यासाठी तिच्या सासरी येतो आणि येऊन तो तिच्या बहिणीला म्हणतो, ताई श्रावण महिना आला आहे, तू तयार हो, मी तुला नेण्यासाठी आलो आहे. तेव्हा ती मुलगी म्हणाली, तू आधी माझ्या सासूबाईंना जाऊन विचार. तेव्हा मुलीचा भाऊ सासूजवळ गेला आणि विचारू लागला, आई श्रावण महिना आला आहे आणि मी माझ्या बहिणीला घरी घेऊन जाण्यासाठी आलो आहे. तेव्हा सासू म्हणाली, ठीक आहे बाळा, लग्नानंतरचा हा पहिलाच श्रावण आहे ना आणि आता सर्व सणांना सुरुवात होणार आहे. त्यामुळं तू तुझ्या बहिणीला घरी घेऊन जा. परंतु लक्षात ठेव, रक्षाबंधन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिला घेऊन ये. कारण तिच्याशिवाय आमच्या घराला शोभा नाही. ही तर आमच्या घराची लक्ष्मी आहे. जेव्हा ही लक्ष्मी आमच्या घरातून जाईल तेव्हा आम्हाला चैन पडणार नाही. सासूबाईच्या या बोलण्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की वडिलांनी मुलीला जसं वागायला सांगितलं होतं ना, त्यामुळे सर्वांच्या वागण्यामध्ये किती फरक पडला होता. त्यानंतर शेठची ती मुलगी भावासोबत तिच्या माहेरी येते आणि माहेरी आल्यानंतर वडील तिला विचारतात, पुरी तुझ्या सासरची माणसं अजून तशीच आहेत का? राक्षस, चेटकीण आणि मूर्ख. तेव्हा मुलगी म्हणते, नाही बाबा, तुम्ही त्यांच्याबद्दल असे शब्द उच्चारू नका. ते राक्षस नाहीत, मूर्ख नाहीत, चेटकीण नाहीत. हे तर माझे आई वडील आणि भाऊ आहेत. माझी सासूबाई आई समान माझ्यावर प्रेम करते. त्यांचे सासरे वडिलांसारखे मला जपत आहेत आणि माझा दीर एका भावाप्रमाणे माझी काळजी घेत असतो. सर्वजण खूप चांगले आहेत. माझा नवरा माझी खूप काळजी घेत असतो. मला काय नको आहे, काय हवं आहे याची काळजी घेत असतो. सर्वजण खूप चांगल्या स्वभावाचे आहेत. माझी नणंद माझ्या छोट्या बहिणीसारखी आहे. माझी ती आता मैत्रीण झाली आहे आणि माझ्यासोबत ती खूप गप्पा मारत असते. माझ्यासोबत ती सर्व काही शेअर करत असते. जेव्हा वडिलांनी हे सर्व ऐकलं तेव्हा त्यांना समजलं की मुलीच्या लग्नानंतर माझी जी मान खाली झुकली होती ना, ती आज गर्वाने उंच झाली आहे. माझ्या मुलीने जे माझी मान उंच केली आहे आणि आता मी अभिमानाने सांगू शकतो की मी या मुलीचा बाप आहे. अशा प्रकारे श्रावण महिन्यात ती मुलगी आनंदाने माहेरी राहते आणि जसं रक्षाबंधन होतो तसा तिचा नवरा तिला नेण्यासाठी येतो. त्यानंतर शेठची मुलगी आनंदाने सासरी निघून जाते. सासरी गेल्यानंतर सर्वांची ती खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत असते. कोणालाही उलट शब्द बोलत नाही. अशा प्रकारे शेठच्या मुलीने तिच्या सासऱ्याला स्वर्गामध्ये बदललं होतं.
बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे. या कथेचं तात्पर्य काय? ही जी कथा आहे आपल्याला काय शिकवते की सुनबाईने जर विचार केला तर ती सासरला स्वर्ग समान बनवू शकते, आणि जर तिने विचार केला ना तर त्याच सासरला ती नरकामध्ये सुद्धा बदलू शकते. म्हणून प्रत्येक आईवडिलांनी, प्रत्येक मातापितांनी एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या मुलीला शिक्षण थोडं कमी दिलं तरी चालेल, पण संस्कार द्यायला विसरू नका. कारण संस्कार असतात ना, त्या मुलं आपलं सुद्धा नाव मोठं करत असते. आपला मुलगा असो किंवा मुलगी असो, जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी जाते ना, तेव्हा तिच्या नावासोबतच आपलं सुद्धा नाव मोठं होत असतं. आणि जेव्हा आपल्या मुलीचं वागणं, आपल्या मुलाचं वागणं वाईट होतं, तेव्हा लोकसुद्धा म्हणू लागतात, ही याची मुलगी आहे, हा याचा मुलगा आहे. म्हणजे आपली मुलं जशी वागतील ना त्या पद्धतीने आईवडिलाचं नाव होत असतं. म्हणून जर आपण पहिल्यापासूनच, लहानपणापासूनच संस्कार द्यायला सुरुवात केले ना, तर तुम्ही या जीवनामधले, या पूर्ण विश्वामधले सुंदर आईबाप होऊ शकता. आणि हेच प्रत्येक आईवडिलांना हवं असतं. म्हणून आताच विचार करा, जेवढा आपल्याला सहन होईल ना तेवढेच मुलीचे लाड करा, मुलाचे लाड करा. नाहीतर लहानपणीच मुलगा किंवा मुलगी हाताबाहेर गेली ना तर नंतर मोठं झाल्यानंतर आकाशी उडून जातात. मग आपल्या बघा हातामध्ये येत नाही. म्हणून आताच विचार करा, चांगले संस्कार करा, आपल्या मुलांना भक्ती मार्गामध्ये लावा. तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.